6 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल। यावेळेचा चेंडू प्रशांत इथे मित्रांनो झेल सुटलाय आणि याही चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार। फलकावरती आहे हो सुंदर चेंडू तो षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकल्या असता आपण पाहतोय ओमसा 11 शिंदोडे संघ 81 धावांचा पाठलाग करतो 10 धावा धावफलकावरती। आणि विशेष म्हणजे बक्षिसाची काही देणे घेणे नाही, आम्हाला एक चांगलं क्रिकेट खेळायचं आहे आणि आतापर्यंत एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहिलेलं गुणवत्ता ठासून भरलेला हा संघ आहे आणि आज मात्र घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर सुपर 8 सारखी एक महत्त्वपूर्ण मॅच इथे मैदानाच्या आतमध्ये ते खेळतात। डेड बॉल आहे तिथे मैदानावरती पहा। क्रिकेटमध्ये या चेंडूला कुठलाही तारा नाही, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 20व्या क्रमांकाच्या नियमाची तरतूद खरं तर या चेंडूसाठी करून ठेवलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी विजय शिस्तार सरांनी इथे मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे। 10 धावा धावफलकावरती रोहित, यावेळेस अक्षय हाकेचा ब्लास्ट शिवा बांदलच्या डोक्यावर आकाश मार्गाने चेंडू फरार होत आहे, षटकार। षटकाराच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकला आहे। धावफलकावरती नजर टाकल्या असता 16 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। निशब्द तो अक्षय लोंगपच्या डोक्यावर लागलावतोय, वाघांची प्रचंड मोठी दहाड फोडला पहाड, लागोपाठचा दुसरा षटकार। धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। यावेळेचा चेंडू कव्हर मध्ये फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडूला दूरवरती जाणार आहे। 2 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील। या 2 धावेनिशी संघाचं धावफलक पुढे सरकलंय। 24 धावा धावफलकावरती आहे। विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे तरी पुन्हा उडेल मी, अडू शकेल मजला अशी कोणी भिंत नाही। माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे, जळेल ती झोपडी अशी आगे ज्वलंत नाही, येतील वादळे खेटील तुफान तरी वाटे चालतो मी, अडथळ्यांना घेऊन अडखळणे माझ्या पावलांना पसंत नाही। कमबॅक करत रोहित सिंकर या चेंडूशी 24 धावा धावफलकावरती आहे। 25 चेंडू आणि 57 धावींची गरज आहे। तोडा फोडाने राज्य करा, पहिले चेंडू पासून तुम्हाला ते आधी राज्य गाजवायचं आहे। अक्षय हाके डाऊन द ग्राउंड फटका इथे मैदानावरती कळतो। शिवा बांदल इथे खराब क्षेत्ररक्षण आहे, खराब क्षेत्ररक्षण आणि डीप लॉंग ऑन फोडतो अक्षय हाकेचा हा सनसनी चौकार। दोन षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर शिंदोडे संघ बिनबाद 28 धावा धावफलकावरती आहे। 24 चेंडू आणि 53 धावेंची गरज, सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत चाललेला आहे।
आयुष्यामध्ये मित्रांनो दोनच मित्र कमवा, एक भगवान श्रीकृष्णासारखा आणि दुसरा कर्णासारखा. भगवान श्रीकृष्णाने लढताही तुम्हाला विजय करेल आणि दुसरा कर्ण ज्याला समोर पराभव दिसतोय परंतु तरी देखील त्याने मित्राची साथ सोडलेली नाहीये. जो बीत गया वो दौर अब ना आएगा, इस दिल में सिवा तेरे और कोई ना आएगा. घर फूक दिया हमने अब राख उठानी बाकी है, जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहाणी है. लढावं लागेल. 24 चेंडू आणि 53 धाव्यांची गरज आणि गोलंदाजी मार्कवरती नेहमीच फलंदाजासाठी कर्दन का ठरलेला आहे. करडे एक्सप्रेस म्हणून अलीकडच्या 2-3 महिन्यामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असणारे सुधीर पाचरणे यांना तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती पाहतात. 24 चेंडू आणि 53 धावांचा एक मोठा थरार. आमदार चषक 2025 सुपर 8चा तिसरी मॅच आपण मैदानावरती कव्हर करतोय. प्रशांत ओवाळ 5 चेंडू खेळला 9 धावांवरती. अक्षय हाके पुन्हा एकदा काल जिथून कर्णाविरुद्ध सामना त्याने सोडून दिला होता, पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे त्याने. 7 चेंडू खेळलाय आणि 19 धावांचा तडाखा आहे. ही जोडी धोकादायक आहे कर्णे संघासाठी आणि ही जोडी फोडण्यासाठी आता सुधीर पाचन यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलेला आहे. हो, यावेळेचा चेंडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आग ओकणारी गोलंदाजी. कालचा सामना मित्रांनो आठवा 3 षटकामध्ये जर आपण पाहिले तिथे 49 धावा शिंदोडे संघाच्या होत्या आणि त्यानंतर मात्र यशवंत अर्थात दिनू अण्णा घावटे आणि सुधीर पाचन यांची 2 षटक. हे खरं तर कमबॅक 28 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 23 चेंडू आणि 53 धावींची गरज आहे. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. हो, यावेळेचा चेंडू मुख्य पंच वाईड चेंडूची घोषणा करणार आहे. अवांतर धावेनिशी संघाचा धावफलक पुढे सरकतोय. 29 धावा धावफलकावरती आहे. 23 चेंडू आणि 52 धावींची गरज. सामना इतक्या खरं तर आपण पाहतो काळजाचा ठुका चौकावणारा झालेला आहे इथे. कारण पहा, अस्तित्वाची लढाई. जिंकला तर बक्षीस पात्र फेरीमध्ये आहेत, पराभूत झाला तर एका मोठ्या स्पर्धेला तुम्हाला टाटा गुड बाय करावा लागणार नाही. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा खराब आहे. प्रत्येक विकेटसाठी शहबाज भाई शेख आणि यासिन भाई शेख यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक इथं मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 30 धावा धावफलकावरती आहे. सुधीर पाचरणे इथं गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतं. एक मोठा संघर्ष मैदानावरती रंगलाय. 23 चेंडू आणि 51 धावींची गरज. इस कर्मभूमी में युद्ध जारी है. इस कर्मभूमी में युद्ध जारी है आणि खरं तर कोण या युद्धाचा मानकरी ठरणार आहे. रणांगण पेटलेल्या हर हर महादेवच्या घोषणा मैदानावरती झालेल्या आहेत. तलवारीला तलवारी मिळले गेला. डाऊन द ग्राउंड फटका. शिव बांदल आणि अजिंक्य जगदाळे यांना टाटा गुड बाय करतो. प्रशांत ओहोळचा हा तडाखा लॉंगा फोडतोय. चौकार. चौतीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वसीयत अपने नाम लिखने से कुछ नहीं होता मेरे दोस्त, ये तो आपकी उड़ान तय करती है कि आसमान किसका होगा और अब तक देखा जाए तो पूरे आसमान प्रशांत ओहळ के नाम है. 22 चेंडू 47. यावेळेचा चेंडू मोठा फटका. शरद बांदल यांना दर्शक बनवल. थांबलं ना सूर्य न थांबली ना धारा, या बेधुंद वादळाला कोठून किनारा. चौकार. मित्रांनो, त्यावेळेस जिंकण्याची खरी मजा असते. लागोपाठच्या 2 चौकार सुधीर पाचन यांच्या गोलंदाजीवरती इथे तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू डाऊन द ग्राउंड फटकाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतो शिवा बांदल इथे मात्र चूक करणार नाही. मगाशी झाली एक चूक, परंतु खूप कमी वेळा चूक होताना आम्ही पाहिलेली आहे. एका धावेनिशी संघाचा धावफलक पुढे 39 धावा आहे. 20 चेंडू आणि 42 धाव्यांची गरज. सामना मैदानावरती रंगलेला आहे. या मातेने दिला वारसा कठोर छाती दगडांची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची, पहाड डोंगर इथे सांगते अजिंक्यता मनाची, जगदंबेचा पालव येथे लढवायाच्या सदाश्री, अरे रणफंदीची जात आम्माची कोण आम्हा भयभीत करी. सनग्लो क्रिकेट स्टेडियमचे ओनर आदरणीय सोमनाथ शेठ दरेकर यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. सनसवाडी फायटर संघाचे ते संघ मालक आहेत. आमदार चषक 2025 मध्ये सरांचं स्वागत आणि स्वागत केलं एका टोलेजंग गगन भीती गगन चुंबी षटकारानं. अक्षय हाके आग लावतोय. आगीचा अग्निबंब उसळतो षटकार.
45 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. काय बॅटिंग चालू आहे, कुठलाही गडी इथे बाद नाहीये. त्यांच्या समूहामध्ये आदरणीय गणेश दरेकर सर देखील या ठिकाणी उपस्थित झाले. या दोन्ही मान्यवरांचा आम्ही भैरवनाथ क्रिकेट क्लब आयोजित आमदार चषक 2025 मध्ये करतो मनापासून स्वागत. 2 धावा आहेत. 2 धावांनी संघाचा धावपल पुढे सरकला. 47 धावा आहे. षटक क्रमांक 3 संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर ओमसा 11 शिंदोडे संघ 81 धावांचा पाठलाग करतो. बिनबाद 47 धावा, 18 चेंडू आणि सामना येऊन ठेपलाय 34 धावेवरती. आणि मात्र अगदी हकेच्या अंतरावरती सणसवाडीच्या मैदानावरती आपण पाहतो सनगो क्रिकेट स्टेडियमची स्थापना केली आणि कमी वेळामध्ये आपण पाहतो हे स्टेडियम प्रत्येक क्रीडा रसिकांच्या वरती अधिराज्य गाजवलं. प्रत्येक खेळाडूला वाटतं त्या मैदानावरती जाऊन आपण खेळावं. अशा खरं तर स्टेडियमचे उद्घाटक प्रोप्रायटर आदरणीय सोमनाथ शेठ दरेकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आहे. अर्धशतक बिनबाद 50 धावा ओमसा 11 शिंदोडे. 16 चेंडू आणि 31 धावेंची गरज आहे. कोणही वादळ रोखणार. वादळ येतात, वादळ जातात, वादळ धुमाकूल देखील घालतात, परंतु त्या वादळाला थांबवणारं तंत्रज्ञान मानवाला आतापर्यंत अवगत करता आलेलं नाहीये. एकतर ते वादळ जाण्याची वाट तुम्हाला पाहावी लागेल आणि जोपर्यंत जातं तोपर्यंत जो काय तो पालापाचोळा करेल त्याला तुम्हाला हताशपणे पाहावं लागणार आहे. 16 चेंडू 31 धावा. पहिल्या विकेटसाठी कर्नाटक संघाने आपले देव आता पाण्यात ठेवलेलं आहे, कारण जिथून खरं तर माणसाचं अधिराज्य संपतं तिथून देवाचं अधिराज्य चालू होतं. यावेळीचा चेंडू होता लॉंग ऑफ दिनू अण्णा गावटे. ही इज द मॅन. बिग फिकर डाऊन अक्षर हाके तंबूच्या आसऱ्याला.